इथं ठेवणार आहे का? सापड टाका तशीच घ्या देतो. हो हो भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सीता
प्रभु चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर आपला स्टँड होता ना आहे हा? खिडकीत होता तुमचा माईक आहे ना आवाज नाही आवाज येत नाही. तेवढा आवाज येत नाही जो आता याच्या आवाज नाही व्यवस्थित. हा लावूया. बघा बरं ट्राय श्रीराम हा आता येतो असं मी ते वरची दांडी काढली नाही का त्याची स्टँडची मोबाईल खाली वाटतोय म्हणून विचारते काढली नाही राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय
जय
जरा जाऊ दे नाही नाही आत्यांजवळ ते असं नाही ठेवायला. गेले 8 दिवस आपण राघवाची कथा या अभंगाचं निरूपण ऐकतोय. समर्थ रामदासांचा अभंग निरूपणासाठी घेतला आणि त्यांचं वर्णन करताना कवी करतायत. अल्पवयामध्ये विश्वचिंता, अल्पवयामध्ये विश्वचिंता, अवतरती अल्पवयामध्ये विश्वाची चिंता करणारे आमचे समर्थ रामदास की आईने विचारावं, नारायणा इथे काय करतोय? चिंता करतो विश्वाची, असं उत्तर आपल्या आईला देणारे. अखंड जीवनामध्ये सावधानता ज्यांनी अंगीकारली, सामान्य जनतेच्या वागणुकीची नाडी, जसे एखादा वैद्य नाडी परीक्षा करतो
त्या प्रमाणे समाजाची नाडी समर्थांनी बघितली आहे. आणि अशा समाजाला जर आपण सांगितलं की परमार्थ करा, कोणीही ऐकणार नाही. म्हणून प्रपंच आधी आणि मग परमार्थ करा असा मंत्र समर्थांनी समाजाला दिला. नव्हे नव्हे त्यांचं म्हणणं असं होतं की ज्याला प्रपंच चांगला जमतो त्यालाच परमार्थ चांगला जमतो. प्रपंच म्हणजे खरं म्हणजे प्रपंच आणि परमार्थ आपण 5 विषयांचं सेवन प्रपंचामध्ये करत असतो, म्हणजे 5 जणांशी लढत असतो. पण परमार्थामध्ये एकाच ऐकायचं असतं, तरी सुद्धा आपण परमार्थ करायला आपलं मन धजत नाही, ते आवडतच नाही. म्हणून समर्थ सूत्र श्लोकामध्ये असं म्हणतात की सदा सर्वदा प्रीती रामी धरामी. आता मनुष्य हा मूळचा प्रेमळ आहे प्रकार, त्याच्या मनामध्ये प्रेम असतं. पण ते प्रेम कोणत्या वाटेने जातंय हे मात्र आपण बघायला पाहिजे. सामान्य माणसाचं मन ते प्रेम विषयांमध्ये जातं. एखादा देहावरती प्रेम करतो. 70, 75 झाली तरी आरशासमोर राहणाऱ्या स्त्रिया बघितलेल्या आहेत. कालच मी ऐकलं ब्युटी पार्लर मध्ये गेले, रामनवमी त्यांना काय करायचं ब्युटी पार्लर मध्ये जाऊन असं. पण देहावर प्रेम करणारी म्हणजे प्रेम ते आपल्या वेगळ्या विषयाकडे जात आहे ना. कोणी आपल्या अपत्यांवरती प्रेम करतं, मुलांना मोठं करतं, ते आमचं पुढे करतील अशी भावना मनामध्ये असते. आणि मग मुलं परदेशात गेली की आज किती ज्येष्ठ नागरिक आपल्या भारतामध्ये असे आहेत की मुलं परदेशात आहेत, यायचं नाव घेत नाहीये. मग एवढी प्रीती करावी का? म्हणजे हा प्रेमाचा जो मार्ग आहे तो आपला चुकतो. समर्थ ह्याच्यासाठी सांगतात आपल्याला की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ना ते प्रेम आपलं विसरू शकतात. मुलं म्हणतात की नाही, तुम्ही आम्हाला वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, तुमचं कर्तव्यच होतं ते. अगदी आम्हाला जन्माला कशाला घातलं ते सुद्धा म्हणणारी मुलं आज आहेत. पण रामावर जर आपण प्रीती केली तर राम असं म्हणणार आहे का हो? कारण कास धरा विश्वास दयाचा देणार नाही दगा. आपण भगवंतावरती जर प्रेम केलं तर तो आपल्याला कधीही आपला विश्वासघात करत नाही, दगा देत नाही. तो कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असतो. समर्थ सांगतात एवढ्यासाठी की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. आता दुःख माणूस काय असतो, सुख हे गिळून टाकतो आणि दुःख उगाळत बसतो. एवढंच काही आपल्या जरी आपल्याला थोडं कापलं तरी आपण 4 वेळा घरातल्यानं सांगतो की लिंबू झोमताय, मीठ झोमताय असं सांगतो. म्हणजे आपलं दुःख आपण कुरवाळत बसतो. पण दुःख हे कुरवाळत बसू नये, ते वाढतं बरं का. मग आपलं दुःख कमी वाटावं म्हणून त्याच्याकडे सकारात्मक बघायचं. जसं रामरायांनी बघितलं होतं की नाही की वनवासामध्ये जायचंय म्हणजे माझा पराक्रम जनतेला कळणार आहे, लोकांना कळणार आहे. त्या निमित्ताने बंधुप्रेम किती आहे आमच्या भावाभावात ते कळणार आहे, असं सकारात्मक बघावं. मग आपल्याला एखादं दुःख होतं, गेल्याच वर्षीचं माझं उदाहरण आहे, पाय फ्रॅक्चर झाला म्हणून दुःख करत बसले का, त्याच्याकडे सकारात्मक कसं बघायचं. तर मला दासबोधाचे स्वाध्याय देवाने संधी दिली आहे, कारण कीर्तन असली की अभ्यास करायला मिळत नाही. मग ही संधी आपण साधायची आहे. आणि माझे होता 198 स्वाध्याय झाले म्हणजे आहे त्याच्यातनं. आणि मग मी असा विचार केला की आपल्या आवडीचं काम खुर्चीमध्ये का बसून होईना आपण घरच्या देवापुढे कीर्तन करता येतंय की नाही. मी माझे व्हिडिओ करू शकते की नाही. आज माझ्या तर चेहऱ्याला लागलं असतं, हाताला लागलं असतं, तर मी कसं केलं असतं लिखाण. म्हणजे आपण आपलं दुःख उगाळत न बसता त्याच्यावरती मात करून आपण पुढे जायचं. दुःखामध्ये आपण भगवंताची आळवणी करायची. म्हणून आपल्याकडे म्हणतात की होतं ते बऱ्यासाठी, हो की नाही. मग ते बऱ्यासाठीच झालंय. किंवा दुसऱ्याचं दुःख किती मोठं आहे,
हे बघायचं, म्हणजे आपलं दुःख आपल्याला कमी वाटतं. मग अशा तऱ्हेने जर आपण काढलं आयुष्य, तर आपलं मन रामाकडे लागेल की नाही तर मग संसारामध्येच लागणार. देहे बुद्धी ती टाकून द्यायचे, म्हणजे अलिप्तता आणायचे. काल आपण उदासीनता तत्व हे सारं आहे बघितलं. एकदा रामकृष्ण परमहंसांकडे एक स्त्री गेली, निवृत्त झाली होती, वृद्धा झाली होती, आणि आता सुनेचं राज्य सुरू झालंय. आता मनामध्ये म्हणते की आता आपण संसारातनं अलिप्त व्हायचंय, पण ते होता येत नाहीये. म्हणून रामकृष्णांकडे गेली. म्हणतीये की मी खरं म्हणजे ठरवलं होतं की आता गोपाळ कृष्णाची पूजन करायचं आणि त्याच्यामध्ये आपला पुढचा सगळं आयुष्य व्यतीत करायचं, पण माझ्यावर नातवाला सांभाळायची जबाबदारी आली. आता काय करू? मग रामकृष्ण म्हणतात, तुम्ही काय करणार होता? समजा तुमच्यावर नातवाची जबाबदारी नसती आली. अहो, मी चांगली गंगेच्या काठी जाऊन तिथे छोटस घर घेऊन तिथे मी गोपाळ कृष्णाची मूर्ती स्थापन करणार होते. त्याची काकडीपासून शेजारतीपर्यंत सगळी त्याची सेवा करणार होते, त्याला मनोभावे नैवेद्य दाखवणार होते. मग रामकृष्ण तिला म्हणतात, म्हणजे तुम्ही दगडामध्ये देव बघणार होतात ना? मग असा विचार करा की हा माझा नातू गोपाळ कृष्ण आहे, त्याला माझ्या गोपाळ कृष्णाला मी भरवते, माझ्या गोपाळ कृष्णाला मी जोजवते, त्याला मी स्नान घालते. असा जर तुम्ही विचार केला की तुमचं दुःख बाजूला होणार आहे की नाही, आणि तुमचं मन सुद्धा हे रामराया म्हणजे देवाच्या चरणी लागणार आहे. मग आपण गेले 7 दिवस जे निरूपण करतोय त्याच्यामधला शेवटचा चरण जो आहे ती कथा निरूपणे जन्म गेला. मग निरूपण म्हणजे काय, ते कशासाठी करायचं असतं, कशासाठी ऐकायचं असतं, त्याच्याबद्दल समर्थ एके ठिकाणी म्हणतात, केलेची करावे कथा निरूपण, केलेची करावे कथा निरूपण, तरी बाही पूर्ण अंगी वाणे, तरी बाही पूर्ण अंगी वाणे, केलेची करावे कथा निरूपण, केलेची करावे कथा निरूपण, कथा निरूपण, कथा निरूपण. केलेची करावे कथा निरूपण, तेणे अंगी खूण काही बाणी. आपण घरामध्ये काही गोष्टी आपल्या बिघडतात, नळ कधीतरी वळायला लागतो, मग आपण प्लंबरला बोलवतो. आपण जर आजारी पडलो तर आपण डॉक्टरकडे जातो. जर आपली गाडी नादुरुस्त झाली तर तिला गॅरेज मध्ये टाकतो. अशा प्रत्येक गोष्टी आपण पुन्हा चांगल्या करण्यासाठी काही ना काहीतरी उपाय करत असतो. मग हे मन चांगलं होण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचा उपाय ह्या चरणामध्ये ते सांगताय की कथा निरूपणे जन्म गेला. निरूपण हे त्याच्यासाठी असतं. निरूपणाने काय होतं तर आपले दोष आपल्याला कळायला लागतात. सतत निरूपण ऐकावं म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये जास्तीत जास्त समास श्रवण भक्तीवर लिहिलेले आपल्याला दिसतात. मग हे श्रवण कसं असावं तर एक गोष्ट सांगितली जाते ती बिरबलाच्या आणि बादशहाची गोष्ट आहे. ती बादशहाच्या दरबारामध्ये एक मूर्तिकार 3 मूर्ती घेऊन येतो. दिसायला त्या मूर्ती अगदी सारख्या असतात, पण तो शिल्पकार सांगतो तुमच्या दरबारात जर कोणी हुशार असेल तर ह्या 3 मूर्तीतला फरक ओळखून दाखवेल. आता बिरबलाने ते आव्हान स्वीकारले. तो म्हणतोय मला तुम्ही 2 दिवस द्या, मी यातला फरक तुम्हाला सांगू शकतो. झालं. 2 दिवसामध्ये त्यांनी परीक्षण केलंय त्या मूर्तींचं. अगदी 4ही बाजूला फिरून बघितलंय, पण मूर्तीमध्ये बाह्यतः काही फरक दिसेल. म्हणून त्यांनी
काय केलं की एक काडी घेतली लांब, कानामध्ये एका मूर्तीच्या घातली आणि ती कानात घातलेली काडी त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातनं बाहेर आली. दुसऱ्या मूर्तीमध्ये आता त्यांनी तीच काडी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती काडी त्या मूर्तीच्या मुखातून बाहेर आली. तिसऱ्या मूर्तीला पण त्यांनी असं केलंय की ती काडी कानात घातली आणि ती हृदयातून बाहेर आली. काय याचा अर्थ बादशाहाने विचारलाय. तेव्हा तो बादशाहाला सांगतो की श्रवण केलेलं पहिली मूर्ती निकृष्ट आहे, ह्या कानाने ऐकलं, ह्या कानाने सोडून दिलं. दुसरी मूर्ती मध्यम प्रतीची आहे, म्हणजे कानाने ऐकलंय आणि मुखाने बाहेर आलं, म्हणजे कोणाला तरी त्या 4 गोष्टी सांगितल्या. पण तिसरी मूर्ती ही उत्तम प्रतीची आहे, म्हणजे त्यांनी ते श्रवण आपल्या हृदयामध्ये साठवले. नुसतं श्रवण करू नये, ते आचरणात आणावं. आपण परवा बघितलंय की थोडं ऐका पण ते आचरणात आणा. मग हे निरूपण कशासाठी असतं, तर मन चांगलं करण्यासाठी. अहो ते मनाचं गॅरेज आहे बरं का, त्या मनाला कधीतरी तिथे टाकावं लागतं. आणि कथा कीर्तनातनं आपल्याला अनेक गोष्टी कळत असतात. पण काही लोक कसं श्रवण करतात त्याच्याबद्दलची पूर्वीची एक गोष्ट सांगते. हल्ली ते काही करत नाही कोणी, पण पूर्वी स्त्रिया वाती वळत असत. कीर्तनाला ऐकायला जायचं आणि वाती वळायच्या. तर दोघी मैत्रिणी शेजारी शेजारी बसलेल्या. एक मैत्रीण तिला विचारते दुसरीला, काय ग, गेल्या महिन्यातल्या बुवांचं कीर्तन चांगलं होतं का या महिन्यातल्या बुवांचं कीर्तन चांगलं आहे? ती म्हणाली, या महिन्यातल्या कीर्तनकारांचं कीर्तन चांगलं आहे. का ग म्हणे, अगं गेल्या महिन्यात माझ्या 300 वाती झाल्या, यंदा या महिन्यात 500 झाले. म्हणजे काहीही सांगत नाहीये किंवा लक्ष नाहीये श्रवणाकडे. असं श्रवण असलं तर ते निरूपण काय उपयोगाचं? मग श्रवण कसं असावं? नाथ सांगतात की घरामध्ये गृहिणी दूध तापवत असते आणि गॅस बंद करून ती कधी जाते आणि घरातला बोका दबा धरून बसलेला असतो की नाही, ती मालकीण गेली की दुधावरती मला झेप टाकायची. तो जसा दबाव धरून बसलेला असतो तसं आपण श्रवण करायचं की मला किती जास्तीत जास्त चांगलं ऐकायला मिळेल. किंवा नाथ दुसरं उदाहरण देतात की हरवलेला मुलगा आहे आणि पोलिसांमध्ये तक्रार केलीये, पण फोन आला की ते आईला वाटतं की नाही माझा मुलगा मिळाला वाटतं. ती जसं आपल्या मुलाच्या शोधाची वार्ता ऐकण्यासाठी उत्सुक असते तसं श्रवणासाठी उत्सुक असावं. मग असं श्रवण आपण केलं तर श्रवणाचे काय लाभ होतात? श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती, विषयांची श्रीराम. श्रवणाने काय होतं तर श्रवणे आवडे आतुडे भक्ती, म्हणजे श्रवणाने आपल्या मनामध्ये भक्ती जागृत होते. एखादी गोष्ट, चांगली गोष्ट आपल्याला वारंवार सांगायला लागते की नाही. आपण घरामध्ये लहानपणी आपल्या मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करत असतो. ही शिस्त 16 वर्षापर्यंत टिकते, नंतर टिकत नाही. पण दररोज आपण त्यांना सांगतो की दुधाचा कप विसरून ठेव, टॉवेल वाळत टाक आंघोळ झाल्यानंतर, असे आपण अनेक, दप्तर भरून ठेव, पुस्तकं नीट रचून ठेव, बूट जागेवर ओळी ठेव, अशा नाना तऱ्हेने आपण त्या मुलांना चांगल्या सवयी लावत असतो. पण एखादी वाईट सवय कर असं सांगायला लागतं का मुलांना? नाही सांगायला लागतं. तसंच आपलं मन आहे की चांगल्या गोष्टी करायला त्याच्यामध्ये वारंवारता लागते. म्हणून दुसऱ्या कीर्तनकारांनी सुद्धा तोच अभंग लावला, काय गेल्या वेळी ऐकलाय. अहो त्यांचं निरूपण वेगळं असू शकतं, हा विचार आपण करायचा. संतांचं वाङ्मय हे इतकं खोल आहे की त्याचा आपण कितीही अर्थ काढला तरी सुद्धा
तो अपुराच आहे. इतकं ज्ञान त्या अभंगांमध्ये भरलेलं आहे, त्यांच्या वाङ्मयामध्ये भरलेलं आहे. असं हे वाङ्मय आपण ऐकलं, त्यांच्या अभंगाचं निरूपण ऐकलं की आपल्यामध्ये नकळत भक्ती निर्माण होत असते. श्रवणे उद्भवे विरक्ती. श्रवणाने विरक्ती सुद्धा उत्पन्न होते. त्याच गोष्टी किती करायच्या असं वाटायला लागतं. किंवा आपण जर ह्या मार्गाकडे निघालो ना की असं वाटतं जाऊ दे, त्या सिरियल मध्ये काय आहे, सारखा सूड बुद्धी आपल्याला दिसत असते आणि ते आपण सिरियल बघू नये असं आपल्याला वाटतं, म्हणजे ही विरक्तीच आहे आहो. किंवा आपल्या मैत्रिणीमध्ये आपण जर गप्पा मारत बसलो असलो तर कोणी सांगतं की माझी सून अशी वाटली, जाऊ दे ग, घरी दारी तेच कशाला, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे श्रवणे उद्भवे विरक्ती. श्रवणे तुटे आसक्ती. श्रवणाने आसक्ती सुद्धा तुटते. म्हणजे आपण संसारामध्ये जे लिप्त झालेला असतो ती लिप्तता श्रवणाने नाहीशी होते. कारण कीर्तनकार अनेक गोष्टींचे दृष्टांत देत असतात आणि त्याच्यातनं आपल्याला उपरती होते की ह्या संसारामध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. आपण ह्या संसारात अडकलं की पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार आहोत, हे आपल्याला श्रवणाने कळत असते. आज कीर्तन हा विषय मनोरंजनाचा केलाय काही कीर्तनकारांनी, पण हा खरंच मनोरंजनाचा विषय आहे का? तर हा मनोमंथनाचा विषय आहे. आपलं मन ह्या निरूपणाने घुसळून निघालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सार काय निघालं पाहिजे? तर विवेके सदा स्वस्वरूपी आहे. निरक्षीर विवेक आपल्याला आलाच पाहिजे. आणि तो कधी येईल? तर सदा सर्वदा प्रीती रामी भरावी. असं जर आपण केलं तर आपल्याला हे निरूपण ऐकण्याचा लाभ होतो. आता हे निरूपण हंसासारखं असावं असं काही ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे हंस जसा निरक्षीर विवेक करतो, अहो श्रवण तुमच्या कानावर किती पडतं. आपलं हे इंद्रिय असं आहे की ते बंद करून घेता येत नाही. डोळे आपण बंद करू शकतो, तोंड बंद करू शकतो, पण कान बंद करू शकत नाही. ते कानावर पडतातच शब्द. मग त्यातलं चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला घेता आलं पाहिजे. असं हंसासारखं हे आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे. मग आपण मात्र काय करतो? तर आपण विषयांमध्ये जातो. पण समर्थ संत आपल्याला हेच सांगतात की रामनाम तुम्ही हाती धरा. कारण हे रामनाम कसं आहे? नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम, नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, दोषी अक्षराचे काम, नाम मंत्र नाही बोल, दोषी अक्षराचे काम, दोषी अक्षराचे काम, नाम घेता लगे मोल, नाम घेता लगे मोल, नाम घेता न लगे मोल, उच्चारावे राम राम. शंकर भगवानांनी सगळं शतकोटीचं रामायण वाटलं आणि 2च अक्षरं घेतली, ती म्हणजे राम. असं हे रामनाम आहे. मायामधली गेली, पडदा उघडला, प्रभूंचा दर्शन नाही मग आजपासून. अशी हे रामनामस्मरण जे आहे, त्या रामनाम घेतल्याने काय लाभ होतो? तर असं सांगितलेलं आहे की राम हे 2च अक्षर आहे. तर र ह्या अक्षरामध्ये अग्निबीज सांगितलेलं आहे. मग अग्नी काय करतो? मलिनता दूर करतो. तसं आपल्या मनाची मलिनता दूर करून ते वैराग्य देतो. या र मध्ये आकार मिसळलाय.
ह्याच्यामध्ये सूर्यबीज आहे. मग सूर्यबीज काय करतो? सूर्य हे तेजाचं प्रतीक आहे, म्हणजेच ज्ञानाचा प्रकाश देणारं असं हे अक्षर आहे. म्हणून पहिल्या र ला वैराग्य मिळतं, त्याच्यामध्ये आ आपण मिसळला की त्याच्यातनं ज्ञान मिळतं. आणि म हे अक्षर त्याच्यामध्ये चांद्र बीज आहे. चंद्र जसा शीतल असतो तसं आपलं मन शांत करून आपल्याला भक्ती मार्गाला हे नाम वळवतं. म्हणून राम हे अक्षर श्रेष्ठ सांगितलं. म्हणजे असं सांगितलं जातं की रा म्हटलं ना की आपला आ होतो बघा, करून बघा. आ रा म्हणजे आपल्या पोटातली सगळी पाप बाहेर जातात. म म्हटलं की दोन बंद होतं कपाटासारखं, म्हणून बाहेरची पाप आपल्यामध्ये परत येत नाही. पण मग कोणी असं म्हणतं की आम्ही दाम म्हणू, काम म्हणू, पण चालेल का? त्या काम मध्ये अग्निबीज आणि सूर्यबीज नाहीये. म्हणून राम हे अक्षर महत्वाचं सांगितलेलं आहे. राम हा मंत्र कसा आहे? सुखाचा आहे. सुखाचा मंत्र हा बरवा, सुखाचा मंत्र हा बरवा, सदादित राम हरी ध्यावा. सुखाचा मंत्र हा बरवा, सदादित राम हरी ध्यावा. वाल्मिकी करला नामाने ज्याने आपल्या मनाला शांती मिळते, सुख मिळतं, विसावा मिळतो, असं हे रामनाम आहे. आता आपल्याकडे दोन शब्द आहेत, व्यायाम आणि दमणूक. आपण बघा आज स्त्रिया व्यायामाचा कंटाळा करतो, कारण घरातल्या कामानेच आपण दमून जातो. पण ते खरं काम म्हणजे व्यायाम आहे का? दमणूक. मग दमणूक आणि व्यायाम याच्यामध्ये जसा फरक आहे तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा. बघा घाण्याचा बैल असतो, तो घाण्याचा बैल सतत त्या घाण्याभोवती फिरत असतो. आता त्याचा प्रवास होतोय की नाही? तो सारखा गोल 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 फिरतोय, पण तो लांब जातो का? तेच आपल्या बाबतीत होतं. आणि आपण या संसाराच्या रहाड गाडग्यात सारखं त्या बैलाप्रमाणे फिरत असतो. आपला प्रवास होतोय, आपल्याला असं वाटतं की आपण उपासना करतोय, भक्ती करतोय, पण ती भक्ती खरंच रामरायापर्यंत पोचते का? ह्याचा विचार आपण करत नाही, कारण ह्या संसाराच्या रहाडगाडग्यामध्ये त्या बैलाप्रमाणे आपण फिरत असतो. म्हणजे आपली दमणूक होते. पण ही दमणूक न होता आपल्या मनाचं जर आरोग्य चांगलं व्हायला असेल तर आपल्याला रामरायाची भक्ती करायला पाहिजे. मग अशी ही रामरायाची भक्ती केल्याने आपल्याला चारी मुक्ती सुद्धा मिळू शकतात. इतकं सामर्थ्य प्रभूंच्या कथेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मग रामकथा ही कशी आहे? तर भौतिक दृष्ट्या बघितलं तर त्याच्यामध्ये आनंद आहे, राजकीय दृष्ट्या बघितलं तर त्याच्यामध्ये तेज आहे, आणि आध्यात्मिक दृष्ट्या बघितलं तर त्याच्यामध्ये मोक्ष सुद्धा आहे. अशी ही रामकथा ही सतत आपण ऐकावी, याचं श्रवण करावं, याचं मनन करावं आणि ते आचरणात आणावं. इथून जाताना एखादा तरी रामरायाचा गुण आपल्या मनामध्ये ठेवावा आणि पुढच्या वर्षीपर्यंत तो गुण मी माझ्या अंगी बाळगीन, असं जर आपण केलं तर हे नक्की शक्य होऊ शकतं. कारण रामरायाचं जीवन हे अत्यंत सरळ मार्गी आहे. ते कोणीही त्याचं अनुसरण करू शकतं आणि अनुकरण करू शकतं. अनुसरण वेगळं आणि अनुकरण वेगळं.
अनुकरण म्हणजे एखाद्यासारखं तसंच आपण करणं, त्याला अनुकरण असं म्हटलं जातं. आणि अनुसरण म्हणजे त्याच्या विचारांचं अनुकरण करायचंय, त्याला अनुसरण असं म्हटलं जातं. मग आपण रामरायांचं अनुकरण आणि अनुसरण दोन्ही करू शकतो. मग हे कायम काय ऐकायचंय? केलेची करावे पुन्हा निरूपण. समर्थ सांगताय की निरूपण वारंवार ऐका आणि ते आजच्या दिवशी काय ऐका. तरुण पिढी असं म्हणते की दरवर्षी काय रामनवमी साजरी करायची, पण रामनवमीच्या दिवशी हे रामतत्व हे 1000 पटीने वाढलेलं असतं. त्याच्या ज्या सकारात्मक लहरी आपल्यापर्यंत येत असतात त्या 1000 पटीने जास्त असतात. म्हणून भर उन्हात सुद्धा लोक रामनवमीच्या दिवशी तरी देवळामध्ये जातात. ते एवढ्यासाठी. हल्ली आपण काय सांगतो मुलांना, आज ना रामाचा बर्थडे आहे. कशाला सांगायचं? रामनवमी आहे, जन्म झालाय. जरी मुलांना त्यांच्या भाषेत समजायला नंतर त्यातलं खरं गम्य सांगायला पाहिजे ना. मुलांना तेच वाटतं. मग ते रामाचा बर्थडेच जन्मभर म्हणत बसले तर पुढच्या पिढीपर्यंत काय जाईल? हे मनोमंथन या निरूपणामध्ये आहे. आणि अशा निरूपणाचं मनोमंथन जर आपण केलं तर समर्थ म्हणतात तसं कथा निरूपणे जन्म केला. ह्याच अभंगामधनं आपण अनेक गोष्टी शिकतो आणि त्या आपण मनामध्ये त्याचा संचय करायला पाहिजे, त्याचा साठा करायला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीला सुद्धा दिला पाहिजे. तर समर्थ म्हणतात तसं जन्म त्याच्यात गेलाय, नाहीतर उथळ पाण्याला खळखळाट फार असं आपलं जीवन होता कामा नये. अशी ही राघवाची कथा. समर्थ म्हणतात की समुद्र उलटून पल्ल्याड न्यावी अशी रामाची कथा. अगदी कंबोडियामध्ये गेलो, मलेशियाला गेलो, तिथे सुद्धा ही रामकथा आहे. म्हणजेच काल मी सांगितलं त्याप्रमाणे की रामानी फक्त अयोध्येमध्ये राज्य केलं नाही तर आर्यावर्तामध्ये त्यांनी हे रामराज्य नेलेलं आपल्याला दिसतं. अशी ही रामकथा पतितांना पावन करणारी आहे आणि त्याचं गायन त्याचे भक्त करत असतात. मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हे सांगतात. राघवाची
एकदा सगळ्यांनी नामस्मरण करायचं. आपण बघितलं की रावणाने सगळ्या देवांना बंदीखान्यामध्ये घातलेलं होतं. कोणाकोणाला कोणती कोणती कामं दिली होती हे सुद्धा आपण बघितलंय 7 दिवसामध्ये. आणि सगळ्यांना त्राही भगवान होऊन झाले की ह्यातनं बाहेर कसं पडायचं ह्याचा मार्ग कोणाला समजत नव्हता. मग भगवंतानी जे वचन दिलंय ते वचन काय दिलेलं आहे? भूतली अवतरतो दयाघन, भूतली अवतरतो दयाघन, भूतली अवतरतो सज्जन पालन दुष्ट निकंदन, सज्जन पालन दुष्ट निकंदन, प्रतने आचरतो दयाघन, प्रतने
दुष्ट निखंडन व्रत हे आचरत. भगवंतांनी वचन दिलंय आणि सगळ्यामध्ये क्षमाशील असणारी अशी पृथ्वी माता, तिला सुद्धा हा अनाचार सहन होईल. गायीचं रूप घेतो. गायीचंच का हो, तर गाय सुद्धा क्षमाशील असते. एखादी असते माणसाची, पण तिचा मूळ स्वभाव आहे तो क्षमाशील आहे. म्हणून पृथ्वी माता ही गायीचं रूप घेते आणि ब्रह्मदेवांकडे जाते. सागर गोरुपानी भूमी ब्रह्मपाशिताय, गोरुपानी भूमी ब्रह्मपाशिताय, वामकस्य सोय नेत्रामधिनी, वामकस्य सोय नेत्रामधिनी, गोरुपानी भूमी ब्रह्मपाशिताय, गोरुपानी भूमी ब्रह्मपाशिताय, विघ्नास त्रास मुनी मागे सर्वा, विघ्नास त्रास मुनी लागे सर्वा, न पूजिती देवा तेव्हा कोणी, न पूजिती देवा तेव्हा कोणी, गोरुपानी भूमी ब्रह्मपाशिताय, गोरुपानी भूमी ब्रह्मपाशिताय, ब्रह्मपाशिताय. ब्रह्मदेवाला प्रार्थना करते की मला आता हा भार सहन होत नाही, याच्यावर उपाय काय. तेव्हा तिच्या बरोबर असलेले सगळे ऋषीगण देवगण हे भगवान विष्णूंच्या इथे क्षीरसागरामध्ये जात आहेत आणि त्यांची प्रार्थना करतायत आणि विचारतायत, अवतार कधी घेणार देवा, अवतार कधी घेणार देवा, अवतार कधी घेणार. क्षीरसागरी शेषागरी हरी, क्षीरसागरी शेषागरी हरी, निद्रा किती घेणार देवा, अवतार कधी घेणार देवा, अवतार कधी घेणार. रक्षक मुझे रक्षक झाले, रक्षक मुझे रक्षक झाले, रक्षण कोण करणार देवा, तू कधी घेणार देवा, अवतार कधी घेणार. भगवंताची प्रार्थना करतायत की भगवंता, इतकी अराजकता माजलीये, अवतार कधी घेणार, आम्हाला वचन दिलेलं कधी पूर्ण करणार. रक्षकच आमचे भक्षक झाले तर आमचं रक्षण कोण करणार. आणि भगवान विष्णू त्यांना आश्वासन देत आहेत की मुलींनो, सुरांनो, त्यजा भीतीसार, अजिबात तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच सूर्यवंशामध्ये मनुष्य देहामध्ये जन्म घेणार आहे. आज अशी अवस्था झाली की अनेक आत्मे फिरतायत की मला चांगले आई वडील पोट मिळतील, पण आज आपली मनस्थिती काय झाली, आम्हाला मूलच नकोय. आपल्याला चांगलं अपत्य होण्यासाठी आपल्याला कथा, निरूपण, उपासना, पूजा, अर्चा असं चांगलं वागून आपलं चारित्र्य जर चांगलं केलं
तर आपल्या पोटी सुद्धा शिवराय समर्थ येऊ शकतात, पण त्याच्या मागे 21 पिढ्यांची उपासना लागते. मग भगवंतानी सूर्यवंशच का निवडलाय हो? त्या सूर्यवंशामध्ये असे अनेक राजे होऊन गेले की रघु राजा गेलाय, दिलीप राजा झालाय, नंतर भगीरथ राजा झाला, असे अनेक राजे की ज्यांनी भगवंताची उपासना केलेली होती आणि म्हणून त्यांच्या पुण्याने भगवंतानी हा सूर्यवंश हा जन्म घेण्यासाठी इथे निवड केलेली आहे. मग त्यावेळेचा राजा कोण होता? ही सूर्यवंशाचं राज्य कुठे होतं याचं वर्णन गदिमा करतात. शरयू तीरावरी अयोध्या, शरयू तीरावरी अयोध्या, मनुगिरी तनवरी अयोध्या, मनुगिरी तनवरी. शरयू तीरावरी अयोध्या, मनुगिरी तनवरी अयोध्या, मनुगिरी तनवरी अयोध्या. शरीर तीरावरती ही अयोध्या नगरी बसलेली, जी कोणी जिंकू शकत नाही म्हणून तिचं नाव अयोध्या. आणि इथे दशरथ राजा राज्य करीत होता. दशरथ म्हणजे एका वेळी 10 रथांशी युद्ध करून तो जिंकत असे इतका तो महारथी होता. आणि याला 3 राण्या होत्या. नगरामध्ये कुठेही अतृप्ती नव्हती, असमाधान नव्हतं. पण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे जगी सर्व सुखी असा राजाला अपत्य नव्हतं आणि त्यामुळे 3 राण्या आणि राजा अत्यंत दुःखी होते. जरी प्रजेला आपल्या पुत्रवत मानलं तरी सुद्धा अपत्य असणं हे संसारातलं सार सांगितलेलं आहे. आणि एक दिवस या राजाला स्वप्न पडतंय. काय स्वप्न पडलं तर त्या स्वप्नामध्ये त्याच्या हातून 2 ब्राह्मण आणि 1 स्त्री ब्राह्मण अशी 3घांची हत्या झाली. स्वप्नाचा अर्थ कळेल. कुलगुरूंना म्हणजे वशिष्ठांना विचारलंय की काय हा स्वप्नाचा अर्थ. तेव्हा ते म्हणतात की राजन काही काळजी करू नकोस. गुरु बोले दुष्ट स्वप्न, गुरु बोले दुष्ट स्वप्न, 3 श्वापदे मधुन, मग याची शांती करून दोष दूर करावा. तू मृगयेला जा, 3 श्वापद त्यांची पारद कर, म्हणजे या दुष्ट स्वप्नाचा त्याचा तुझं पाप हरण होईल. त्यांच्या आज्ञेने दशरथ राजा मृगयेसाठी गेला, पण शिकार मिळालेली नाही. हा राजा कसा होता तर शब्दवेधी होता. नुसता शब्द ऐकून सुद्धा त्याला पारध करता येत होती, इतकं त्याचं शरसंधान श्रेष्ठ होते. होता होता दिवस मावळलाय, रात्र झाली आहे, पण गुरूंनी सांगितलंय की 3 श्वापद माझ्याशिवाय यायचं नाही.
राजाने विचार केलाय तर रात्रीच्या वेळी तरी पाणी प्यायला एखादं श्वापद येईल आणि आपल्याला याची पारध करता येईल. झाडावर बसलाय आणि रात्रीच्या वेळी त्याला गुडगुड गुडगुड असा आवाज आला. कशाचा होता आवाज तो? तर श्रावण बाळ आपल्या अंध आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन चाललेला होता. अंध आई वडील आपल्या कावडीमध्ये ठेवलेत आणि ती कावड घेऊन काशीला जायचं. पण दिवसा माझ्या आई वडिलांना ह्या उन्हाचा त्रास नको म्हणून रात्रीचा प्रवास तो करत होता आणि म्हणून रात्री त्यांनी पाणी मागितलेलं आहे, झोपेतनं मागितलेलं नाही. आई वडिलांनी पाणी मागितलंय की बाळ आम्हाला जरा खूप तहान लागली आहे, पाणी आणून देतेस का? एका झाडाखाली त्यांना ठेवलंय आणि हा आपला कमंडलू घेऊन पाणवठ्यावर गेलाय आणि तो कमंडलू बुडवलाय आणि गुड 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 असा आवाज झाला. आणि तो आवाज ऐकून शब्दवेदी असणारा हा दशरथ बाण सोडतोय आणि बाण लागलाय त्या श्रावण बाळाला लागला. शरआला तो धावून आला काळ, विघ्नला श्रावण बाळ. एवढंच म्हणायचं, वेळ नाही. असा तो बाण श्रावण बाळाला लागलाय आणि आई ग म्हणून त्यांनी जी किंकाळी फोडली ती राजाच्या कानावर आली. राजाला वाईट वाटतंय की आपण पशु म्हणून मारलं आणि मनुष्य हत्या झाली. तात्काळ तिथून तो गेला आणि त्या जागेवरती गेलाय तर एक ऋषिकुमार त्याला तिथे पडलेला दिसतो. आधी त्याच्या छातीतला बाण राजा काढतो. श्रावण बाळ म्हणतोय की आता तुम्ही काही करू नका, कारण ही काया आज नाही तर उद्या जाणारच आहे. तुम्ही त्याच्याबद्दल खेद करू नका, कारण राजा त्याला म्हणतोय की तुझ्या मृत्यूला मी कारण आहे. तर तो म्हणतोय माझं एवढंच एक काम करा की माझे आई वडील तहानलेले आहेत, त्यांना तुम्ही एवढं पाणी घेऊन द्या. आता राजा एक कमंडलूमध्ये पाणी घेतोय आणि जड अंतःकरणाने त्या झाडाखाली श्रावण बाळाच्या आई वडिलांकडे जातो. पाय ऐकू येते पण श्रावण बोलत नाहीये. आई विचारते, बाळ राग आला का रे तुला? एवढ्या रात्री आम्ही तुझ्याकडे पाणी मागितलं, पण एक नाही दोन नाही, कारण एखादं इंद्रिय जर कमी असलं तर दुसऱ्या इंद्रियांची ताकद देव जास्त देतो. म्हणून राजा म्हणतो की मी जर आता बोललो तर माझा आवाज हे ओळखतील, श्रावणाचा आवाज नाही आणि पाणी पिणार नाही, हा विचार राजा करतो. पण आई वडील सांगतात की तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही. असं सांगितल्यानंतर राजाचं मोठं कठीण झालंय आणि त्यांनी घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. जसं एखादं कडकडीत तेल आपल्या कानामध्ये पडावं अशी ही वार्ता त्या आई वडिलांनी ऐकली. अत्यंत त्रास झालाय. म्हणतात की अरे आमची म्हातारपणाची काठी तू गिरावून घेतलीस, कुठे फेडशील हे पाप? आणि आता आम्ही सुद्धा देह त्याग करणार. तिकडे देह सोडता सोडता ह्या माता पित्यांनी काय केलं? प्राणांत काळी मग शापिती त्या नरेशा, प्राणांत काळी मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करुणी मरशील ऐसा, ऐसे वदोनी त्यजिले निज देह त्यानी, राजा मनी बहुत हर्ष विषाद मानी. ह्या आई वडिलांनी शाप दिलाय की जसं आम्ही पुत्र पुत्र करून आम्हाला मृत्यू येणार आहे तसा तू सुद्धा पुत्र पुत्र करून मरशील. हा शाप राजाला दिलाय. पण राजाला शापाचं दुःख होण्यापेक्षा आनंद झाला. का? पुत्र पुत्र करून मरण्यासाठी तरी मला पुत्र होणार आहे, हा त्याच्यातनं त्यांनी सकारात्मक विचार केलेला आहे. त्या तिघांचं पुढचं सगळं क्रियाकर्म करून राजा राजवाड्यामध्ये आला. झालेलं सगळं वशिष्ठांना सांगितलंय आणि वशिष्ठांनी त्याला पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याची आज्ञा दिली. याच वेळी दशरथ राजा देवांना सुद्धा
मदत करण्यासाठी युद्धाला जात असत आणि त्यांना विजयश्री मिळवून देत असत. त्यावेळी त्या देवांनी सुद्धा त्याला आशीर्वाद दिला होता की तुला 4 पुत्र होतील आणि ते धर्माने नीतीने वागतील आणि तुझ्या कुलाची कीर्ती वाढवतील. आणि राजांनी पुत्रकामेष्टी यज्ञाचा घाट घातलाय. या तिन्ही राण्या ज्या पुत्र अपत्य प्राप्ती वाचून ज्या दुःखी होत्या, कारण त्यांच्या मनात यायचं की गाय वासरू बघितलं किंवा लतांवरती फुलं बघितली की त्यांना वाटायचं की आम्ही ह्यांच्यापेक्षा सुद्धा कमी प्रतीच्या आहोत का, आमची कूस का उजवत नाही, असा विचार यायचा. आणि आज दशरथ राजा त्यांची समजूत घालायला गेला आहे की आता आपल्याला पुत्र होण्यासाठी वशिष्ठांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करायला सांगितलं. आता मोठी अशी मांडव घातलेला आहे, यज्ञवेदी निर्माण केली. अनेक वेदांत जाणणारे ऋषीगण त्यांनी तिथे बोलवले. वर्षभर हा यज्ञ चालू होता. राजा आणि तिन्ही राण्या यांनी यज्ञ दीक्षा घेतलेली होती. यज्ञ दीक्षा म्हणजे काय, तर व्रतस्थ राहायचंय, ब्रह्मचर्य पाळायचंय, क्रोध येऊ द्यायचा नाही, असे बरेच नियम यज्ञ दीक्षेमध्ये आहेत. आणि या राजा आणि राणींनी हे पाळलेले आहे. आणि होता होता यज्ञाची सांगता होण्याची वेळ आली. पूर्णाहुती करण्यासाठी म्हणून हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार सोडली आणि मंडळी त्या यज्ञातून प्रत्यक्ष अग्नी नारायण तिथे प्रकट झालाय आणि त्यांना म्हणतोय, दशरथा दे दे पायसदा पायसदा दशरथा दे दे पायसदा पायस घेऊन आलाय सुवर्णाच्या थालीमध्ये. राजाला सांगतोय की तू आता देवपिता होणार आहेस, हे माझं भाग्य आहे आणि तुझ्या राण्यांना यातली खीर तू दे. याचं बल कसं आहे, कामधेनूच्या दुग्धाग्नी ओजदीचे बलवान. आणि राजाने तो प्रसाद आपल्या हातामध्ये घेतला, अग्नी नारायणाला वंदन केलंय आणि ह्या तिन्ही राण्यांना ते पायस वाटून दिलाय. पण 3 सारखे भाग केले नाही. मोठी जी पट्टराणी कौसल्या तिला त्यातला अर्धा भाग दिला आणि उरलेल्या अर्ध्या भागाचे 2 भाग केले आणि सुमित्रा आणि कैकेयीला दिले. आता धाकटी राणी, प्रेमाची राणी कैकेयी रागवली, मला का मी पहिलं दिलं, मी अत्यंत आवडीची आहे ना, मग कोण कौसल्या, असं मनात विचार येतो आणि ती प्रसाद ग्रहण करणार नाही असं म्हणाली. पण तेवढ्यामध्ये आकाश मार्गाने घार आले आणि तिचा जो प्रसाद होता ती घेऊन गेली. आता अशी अवस्था झाली की तेलही गेलं, तूपही गेलं. आता मात्र वाईट वाटतं. आणि ही घार कुठे गेली, तो प्रसाद 6 दिवसांनी मारुतीरायांचा जन्म आणि अंजनी मातेच्या हातामध्ये त्या घालीनी, कारण ती अप्सरा होती आणि तिला शाप मिळाला होता, हे जर तू रामकार्य केलंस तर तुला पुन्हा तुझं जन्मयनी चांगलं प्राप्त होईल.
अशा तऱ्हेने आता कैकेयीकडे काहीच नाही म्हटल्यानंतर कौसल्य आणि सुमित्रा आपापल्या भागातला काही भाग तिला देतात आणि तिघी जणी ह्या राण्या तो प्रसाद भक्षण केला. यथाप्रमाणे त्यांना त्या गर्भवती राहिलेल्या आहेत. दिसामासा त्यांचं तेज वाढत आहे आणि होता होता चोरोटी भरले. 5 महिने झाले, आता 7वा महिना लागलाय. पटापट जायचं. 7वा महिना लागलाय आणि वसिष्ठ मुनी दशरथाकडे आलेत आणि सांगताय की हे राजन, तुझ्या पत्नींना तुला डोहाळे विचारायचे. आपण घरातले सासू सासरे सगळे करतो, पण नवऱ्याने खरे डोहाळे विचारायचे असतात बरं का. आणि त्याप्रमाणे हा राजा आपल्या राण्यांना डोहाळे विचारायला गेला. पण पायस देताना जो अनुभव आला तो गाठीशी धरलाय आणि पहिल्यांदा गेलाय तो कैकेयीच्या महालामध्ये. कैकेयीच्या महालामध्ये राजा गेलाय तर राजा आलेलं हिला कळलं नाही, त्याचं आगत स्वागत केलं नाही. पण हा म्हणतोय गर्भवती आहे नसेल तिच्या मनामध्ये आणि त्यांनी तिला विचारलंय की तुला काय राणी डोहाळे होत आहेत. तेव्हा ती म्हणते ज्येष्ठे सपुत्र होईल, ज्येष्ठे सपुत्र होईल, त्याते वनवास प्राप्त एक वरे. काय सांगते की माझा जो पुत्र होईल त्याला राज्य द्या 1 वरानी आणि 1 वरानी मोठ्या सवतीचा जो मुलगा आहे त्याला वनवासात पाठवा. राजाने कानावर हात ठेवले. आपल्या कुलाची ही परंपरा नाही, पण हिला असं कसं वाटतं. विषण्ण मनाने राजा तिच्या दालनातून बाहेर पडलाय आणि सुमित्रेकडे आला. सुमित्रेने त्याचं आगत स्वागत केलंय, पदप्रक्षालन केलंय, त्याला आसन दिलंय आणि वार्तालाप करू लागले. राजाने तिला सुद्धा विचारलंय की तुला काय वाटतंय. तेव्हा ती म्हणते की मला ज्येष्ठ पुत्राची सेवा करावीशी वाटते. आणि हे ऐकून राजाला अत्यंत आनंद झाला की आपल्या रघुकुलाची ही रीत आहे. मोठ्या भावाची सेवा करणं ह्या भावना हिला होत आहे, ह्याच्यासारखं माझं भाग्य नाही. आनंदाने सुमित्रेच्या महालातून तो निघालाय आणि कैकेयीच्या कौसल्याच्या महालामध्ये आला. तर कौसल्या ही अशी एकांतामध्ये बसलेली, आत्ममग्न झालेली, कशाचं भान नाहीये अशी बघितली आणि त्याला असं वाटलं की हिला भूतापितांनी प्रचारलंय की काय. वशिष्ठांना त्यांनी बोलवलंय आणि वशिष्ठांना बोलवल्यानंतर वशिष्ठ तिथे आले आणि कौसल्या मातेला त्यांनी वंदन केलंय. राजा, तुझं एवढं भाग्य आहे की प्रत्यक्ष प्रभू भगवान विष्णू कौसल्याच्या पोटी जन्म घेणार आहे. तुला देव पित्याचा मान मिळणार आहे. आणि कौसल्याशी वार्तालाप करताना तो विचारतोय की तुला आठवतंय का आपल्या लग्नामध्ये रावणाने विघ्न आणलं होतं. आता रावणाचं नाव ऐकलंय मात्र आणि ताडकन कौसल्या उभी राहिली आणि म्हणते आणारे धनुष्य मारी रावण देवी क्षणा देई. आणारे धनुष्य मारी रावण देवी क्षणा देई. बोल रावाची कैसेची करी रघुकुल लागिल नामा मिळे. बोल रावाची कैसेची करी रघुकुल लागिल नामा मिळे. आणारे धनुष्य मारी रावण देवी क्षणा देई. लंका देवी क्षणा देई. लंका देवी क्षणा देई. आत्ताच्या आत्ता मला धनुष्य आणून द्या, या रावणाचा मी वध करते आणि त्याचा भाऊ विभीषण ह्याला राज्यावर बसवते. बघा डोहाळे कसे लागतात. जसं अपत्य असेल ना, जेथींचा जिव्हाळा तेथे निवडे. मध्येच मी एक उदाहरण दिलं होतं की एका स्त्रीला पतीने विचारलं तुला काय खावंसं वाटतंय आणि ती म्हणाली मला तुम्ही गडे
साखरेचा कोंबडा खावासा वाटतो. साखरेचा कोंबडा बाजारात आणून दिलाय. चित्र मिळतात साखरेची, पण अहो मोठं झाल्यावर हा खरा कोंबडा खायला लागला ना. डोहाळे कसे पाहिजे, सात्विक डोहाळे, जिजाबाईंचे डोहाळे कसे होते, तसे कौसल्या राणीला हे डोहाळे लागले. दुष्ट निर्दालन आणि सज्जन पालन असा भगवंत ह्या कौसल्याच्या कुशीमध्ये वाढत आहे. होता होता 8वा महिना सरलाय. सगळ्यांचं आता लक्ष ह्या राण्यांकडे लागलंय. होता होता 9वा महिना उजाडलाय. 9 महिने 9 दिवस असं सांगितलेलं आहे. आपल्याकडे असं म्हणतो 9व्याची सावली पडल्यावर लगेच बाळंती झाली, असं नसतं. आपले दिवस मोजायला चुकतात, पण भगवंताचं गणित कधीही चुकत नाही. आणि त्याप्रमाणे चैत्र मास सुरू झाला आणि वसंत ऋतू आलेला आहे. सगळीकडे ही निसर्ग, ही वनसंपदा ही आल्हाददायक झालेली आहे. होता होता 9वी उजाडली. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी गंधयुक्त तरी वात उष्ण हे दोन प्रहरी कागश्री सूर्य थांबला. राम जन्मला बसती, राम जन्मला, राम जन्मला बसती, राम जन्मला. कौसल्या नारी उघडी लोचने, कौसल्या नारी उघडी लोचने. गुप्त गोविंदाई अशा तऱ्हेने प्रभू रामचंद्रांचं हे जन्म झालेला आहे. आणि त्यानंतर आता पाळण्यात लगेच घालणार आहात का बारशाच्या वेळी घालणार आहे? एरवी बारशाच्या वेळी घालतात म्हणून मी विचारले. दादांना विचारावं, पाळण्यामध्ये आत्ता घालणार का जन्मात झालाय तेव्हा का बारशाच्या वेळी? आता मला असं वाटतं नुसतं आपण फुलं उधळू. प्रभू रामचंद्रांचा जन्म पाण्यात घालायचंय. आता प्रभूंचा जन्म झालेला आहे आणि सगळ्यांनी जय जयकार केलाय आणि पुष्पवृष्टी केलेली आहे. सीतावर रामचंद्र की जय. सीता राम 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 राजा राम राम राम. सीता राम 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 राजा राम राम राम. राम
वार्ता दशरथाला सांगण्यासाठी सैनिका धावतात. हातात येईल ती वस्तू दान करतो. आणि एवढ्यामध्ये सुमित्रेला सुद्धा मुलगा झालाय, कैकेयीला 2 पुत्र झाले. असं वार्ता राजाला आली आणि अत्यानंद झालाय. आपली सगळी रत्नांची कोठार खोली केली, त्यांना जे हवंय ते घेऊन या. धान्य कोठार उभी केलेली आहे, त्यांना जे घेऊन जायचंय ते तुम्ही घेऊन जा. आणि अशा तऱ्हेने हा रामजन्म झालेला. आता रामजन्म ज्यावेळी झाला त्याच वेळी आमच्या समर्थांचा सुद्धा जन्म झाला. समर्थ हे मारुती अवतार आहे आणि त्या अवतारामध्ये मारुती 6 दिवसांनी रामरायांनंतर जन्म येतो. तेव्हा मारुतीरायांना असं वाटलं की 6 दिवस तरी सेवेत खंड कशाला, म्हणून रामदासांच्या वेळी त्यांनी रामनवमीच्या दिवशीच रामराणा जेव्हा जन्माला आला तेव्हाच समर्थांचा जन्म आहे. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. आता या 3-4 मुलांना स्नान घालण्यासाठी घेतलंय आणि स्नान घालायला कोण कोण आलंय? सगळ्या स्त्रियांच्या रूपामध्ये नद्या आल्या आहेत, सप्त नद्या आल्या आहेत. आणि अत्यंत अशी सुगंधी कुटणी आणलेली आहे, अर्गजा आणलेली आहे आणि त्या प्रभूला ते लावताय. त्यांना कापडामध्ये गुंडाळून ठेवलं. आता त्यांचं जातक वर्तवलंय, 5वी 6वी सगळ्या पूजा केलेल्या आहेत आणि होता होता 12वा दिवस उजाडलेला. असं आपल्याकडे म्हटलं जातं की 12व्या दिवशी मुलाला पाळण्यात घालावं. हल्ली 2-2 महिने वरच्याने सुद्धा घालतात बरं का, पण 12व्या दिवशी का घालायचं? अगदी आवस आली तरी सुद्धा त्याच्यासाठी तो मुहूर्त चांगला असतो. आणि ह्या सगळ्या राण्या पाटावर बसले, अलंकार असे सगळे अंगावर घातलेले आहेत. ह्या बाळांना सुद्धा अंगडी टोपडी बाळ लेणी घातली आहेत, मनगट्या घातली आहेत, माळे घातले, जिवती घातली, काजळ लावलाय, टीट लावली, छानशी अशी कुंची घातली आणि ह्या 3ही राण्या पाटावर बसलेल्या आहेत. सगळ्या अयोध्या नगरीमध्ये अत्यंत आनंद झालेला आहे. बायकांचे थवेच्या थवे हे राजवाड्यामध्ये येत आहेत आणि कसे येत आहेत? बाळंतविडा घेऊन येत आहेत. पूर्वीचे बाळंतपण म्हणजे 3-3 ताट भरत असत बघा, म्हणजे आल्याच्या वड्या, अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू, बिब्याची सुपारी, किती पदार्थ असायचे. आज हल्ली एक पाकिट घेतलं की झाला बाळ. पण असं नव्हतं ते. सगळ्यांनी आपल्या राण्यांसाठी बाळंतविडा आणलेला आहे, अंगडी टोपडी बाळांसाठी आणली आहे. आणि वशिष्ठ त्यांची वाट राजा बघतो कशासाठी? की माझ्या मुलांचं नाव हे वशिष्ठांनी आपल्या कुलगुरूंना ठेवावं. आता खरं म्हणजे नाव वडिलांनी ठेवायचं असतं. आत्यामध्ये कुठून येते मला माहिती नाही, काही जणांकडे आत्या नाव ठेवतात, पण वडिलांनी नाव ठेवावं. पण राजाने असं सांगितलंय की कुलगुरू आपण माझ्या मुलांची नाव ठेवा.
नाव सुद्धा समर्पक ठेवायला पाहिजे. आज नावांचा अर्थ विचारावा लागतो. काय हे नाव ठेवलं, त्याचा अर्थ काय माहिती नाही आपल्याला माहिती नसतं. पण पूर्वी देवांची नावं ठेवत असत की नाही, किंवा नद्यांची नावं ठेवत असत. तसे वशिष्ठ सांगतात राजाला, रमवी मनास म्हणवी, रमवी मनास म्हणवी, राम असे नाम ज्येष्ठ पुत्राचे. पहिल्या मुलाचं नाव काय ठेवशील, तर त्याचं नाव राम ठेव. जो मनाचं रंजन करतो, जो मनाला रमवतो, त्याचं नाव राम. दुसऱ्याचं नाव लक्ष्मण ठेव. भरत असे रिपुवंता, चौथा शत्रुघ्न नाम त्याचं. आणि धर्माने शास्त्राने वागूनी करतील जनतेचे सौख्य जनतेचे, असा आशीर्वाद सुद्धा हे नामकरण करताना केला जातोय. मुलांना पाळण्यामध्ये घातलाय. आणि मयुरेश, पाळण्यात घातलं का? गोपा केल्या आधी, आणि गोविंद घ्या गोपाळ घ्या असं म्हटलंय. आणि बाळांना पाळण्यामध्ये घातलंय. आणि कौसल्या, सुमित्रा, कैकेयी पाळण्याची दोरी हातामध्ये घेतली आणि प्रभूंना पाळण्यात आणि पाळणा. आपल्याकडे जन्माच्या वेळी आपण सुंठवडा वाटतो. तो सुंठवडा कशासाठी, तर ह्या ऋतूमध्ये सुंठ, साखर आणि त्याच्यात थोडी मिरपूड पण घालतात. म्हणजे हे जे मिश्रण आहे ते आपल्या आरोग्याला सुद्धा चांगलं आहे. आपली प्रत्येक संस्कृतीतली गोष्ट ही आपल्या आरोग्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने उत्तम अशी लेखलेली आहे. ते ऋषीमुनींचे आपल्यावर उपकार आहे. मग असा हा प्रभू रामचंद्रांचा हा जन्म झालेला आहे. मग हा जन्म झाल्यानंतर पंचमहाभूतांना सुद्धा आनंद झालाय. पृथ्वी मातेला आनंद झालाय का, माझा जावई जन्माला आलाय. पवनाला आनंद झालाय की माझ्या मुलाचा स्वामी जन्माला आलाय. अशा तऱ्हेने सगळ्यांना आनंदी आनंद झालाय. आणि असा आनंद आपल्या मनामध्ये टिकून राहिला हा असेल तर समर्थ सांगतात त्याप्रमाणे राघवाची कथा ही आपल्याला सतत ऐकायला पाहिजे, पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे, त्याचं गायन करायला पाहिजे, त्याचं आचरण करायला पाहिजे. तरच हे निरूपणाचे जे लाभ आहे तो आपल्याला मिळणार आहे. असा हा प्रभू रामचंद्र याचा जन्म झालाय आणि सगळ्यांनी त्याचा जय जयकार केलेला आहे. असा हा प्रभू रामचंद्र आपल्या सुद्धा जीवनामध्ये पाठीशी उभा राहून आणि आपल्याला संकटामध्ये जो तारून देणारा असा प्रभू रामचंद्र, त्याच्यावर तुम्ही प्रेम करा असं समर्थ सांगतो. मूलपद्यामध्ये सांगतात.
गेले 8 दिवस ही सेवा इथे चालली आहे आणि हार्मोनियमची साथ माझी मैत्रीण ज्योती भोपळे यांनी केली आहे आणि छान साथ केली. आपला नेहमीचा माझा चैतन्य याने सुद्धा यावेळी तबल्याला साथ केली. तो आला, त्याला बरं वाटलं, म्हणजे मला खूप आनंद झालाय. आणि तुम्ही श्रोते असल्याशिवाय कीर्तनकार काही करू शकत नाही आणि दादांनी इथे कीर्तन करायची संधी दिली, त्यामुळे ही सेवा घडली. ही सेवा प्रभूंच्या चरणी अर्पण करून एक मागणं मागते. एक मागणी प्रसादाचं कोणी काय आणलंय का? प्रसादाचं जर द्यायचं असेल तर द्या.